आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या नेत्यांची बैठक बोलावली। विधानसभेमध्ये झालेल्या पराभवावर बैठकीत चिंतन करणार। शिवतीर्थ निवासस्थानावर बैठकीचं आयोजन। अनेक ठिकाणी भाजपनं राज ठाकरे यांना उमेदवार उभे करायला लावले। राज ठाकरेंनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर आशादायी चित्र असतं, संजय राऊतांची टीका। निवडणूक आयोग मनसे पक्षाची मान्यता काढून घेण्याची शक्यता। एक आमदार किंवा एकूण मतदानाच्या 3% मतं नसल्यानं पक्षाची मान्यता जाण्याची चिन्ह। माजी विधानसभा सचिव अनंत कळसे यांची माहिती। फक्त अमावस्या पौर्णिमेलाच राजकारण। पूर्णवेळ राजकारणामध्ये राहण्याची राज ठाकरेंची इच्छा नाही। मनसे पक्ष ठेवायचा की गुंडाळायचा लवकरच जाहीर होईल, गुणरत्न सदावर्ते यांची टीका। महादेव जानकरांनी वेगळी भूमिका घेतली तर सहमत नाही। मला महायुतीने पुरस्कृत केलाय। जागा भाजपची असल्यानं माझा पाठिंबा भाजपलाच, रत्नाकर गुट्टे यांच्याकडून स्पष्ट। लोकांचा विरोध असतानाही बहुमत कसं? दाल में कुछ तो काला है। चमत्कारामागे कोण याचा शोध घ्यावा लागेल। निकालाबाबत हायकमांडशी चर्चा करणार, नाना पटोलेंचं वक्तव्य। लोकांचा विरोध असताना एवढ्या बंपर मेजॉरिटीमध्ये हे कसे निवडून येऊ शकतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर आहे। तर कुठे ना कुठे दाल में काला आहे, पण हे सगळ्यात चमत्कार कसा घडला, हा चमत्काराच्या मागे कोण, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। महाराष्ट्रातल्या सर्वच घडामोडींना धनंजय चंद्रचूड जबाबदार। चंद्रचूड यांनी योग्य निर्णय दिला असता तर चित्र बदललं असतं, संजय राऊतांची टीका। सरकार स्थापन झालं की बैठक घेऊन लगेच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार, मनोज जरांगेंचा इशारा। महाराष्ट्रामध्ये 0.75% आणि झारखंडमध्ये 1.32% मतदारांनी नोटाला पसंती दिली। मुंबईमध्ये 70,000हून अधिक मतदारांचं नोटाला मत।